नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजेच NEP वरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला टेट एग्जाम साठी नक्कीच फायदा होणार, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। एक मिनिट बघा, पहिला प्रश्न आहे, अळणीवरचा शंख या शब्दाचा योग्य अर्थ निवडा। तर अळणीवरचा शंख म्हणजे काय असते, तर उच्च पदावरील अपात्र व्यक्ती। अळणीवरचा शंख म्हणजे उच्च पदावरील अपात्र व्यक्ती। थोडं फास्ट घेण्याचा प्रयत्न करेल रिव्हिजन म्हणून, ठीक आहे। आपलीच असणारी पण आपल्याला गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती म्हणजे कोण? तर बघा, आपलीच असणारी पण आपल्याला गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती म्हणजे झाडीतील शुक्राचार्य। झाडीतील शुक्राचार्य, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 3 आहे, शुक्लकाष्ट या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? तर काय असते? शुक्लकाष्ट म्हणजे नुसते लचांड। शुक्लकाष्ट म्हणजे काय असते? नुसते लचांड। क्वेश्चन नंबर 4 आहे, धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण यासाठी अलंकारिक शब्द निवडा। तर धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण त्याला म्हणतात सदावर्त। सदावर्त म्हणजे काय असते? धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण। क्वेश्चन नंबर 5 आहे मित्रांनो, परीक्षेत नापास झाल्यामुळे गौरांगला हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा अर्थ होईल? तर बघा, परीक्षेत नापास झाल्यामुळे गौरांगला याच्यासाठी काय येणार? 14वे रत्न। 14वे रत्न म्हणजे खूप मार पडणे। क्वेश्चन नंबर 6 आहे, अत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा। अत्यंत भोळा मनुष्य म्हणजे काय? तर त्याचा आन्सर आहे भोळा साम। भोळा साम म्हणजे काय असते? अत्यंत भोळा मनुष्य। क्वेश्चन नंबर 7 आहे मित्रांनो, त्याने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले या वाक्यातील अधोरेखित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे? अतिशय चिकाटीने प्रयत्न केले त्याच्यासाठी काय आहे? भगीरथ प्रयत्न। भगीरथ म्हणजे प्रयत्न म्हणजे काय असते? अतिशय चिकाटीने प्रयत्न केले। क्वेश्चन नंबर 8 आहे मित्रांनो, वाक्यातील रिकामी जागा पर्यायातील योग्य अलंकारिक शब्दांनी भरा। सतत भटकंती करणारा म्हणजे? तर सांगा। तर याचा आन्सर आहे पिंपळावरचा मुंजा। पिंपळावरचा मुंजा म्हणजे काय असते? सतत भटकंती करणारा। क्वेश्चन नंबर 9 आहे, अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा। अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री म्हणजे लंकेची पार्वती। काय असते? लंकेची पार्वती। गर्भश्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत। चंडिका म्हणजे अतिशय रागीट स्त्री। क्वेश्चन नंबर 10 आहे, मगरमिठी या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? तर मगरमिठी म्हणजे काय असते? घट्ट पकड। मगरमिठी म्हणजे काय असते? घट्ट पकड। क्वेश्चन नंबर 11 आहे, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ याची चुकीची जोडी ओळखायची आहे। रामशास्त्री म्हणजे काय? स्पष्ट व्यक्ता न्यायाधीश। रामशास्त्री म्हणजे काय असते? स्पष्ट व्यक्ता व स्पष्ट व्यक्ता न्यायाधीश। शिरार शेठ म्हणजे रंगेल माणूस। शिरार शेठ म्हणजे काय असते? रंगेल माणूस। शूर्पणखा म्हणजे काय असते? कुरूप स्त्री। बरोबर आहे, शूर्पणखा म्हणजे कुरूप स्त्री। सरकारी पाहुणा म्हणजे भित्र मनुष्य असते का? नाही। सरकारी पाहुणा म्हणजे काय असते? कैदी। सरकारी पाहुणा म्हणजे काय असते? कैदी, लक्षात ठेवा। क्वेश्चन नंबर 12 आहे, अळणीवरचा शंख म्हणजे काय? अळणीवरचा शंख म्हणजे काय? बघा, पहिलाच प्रश्न झालाय, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 3 आहे, अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ यांची योग्य जोडी ओळखा। भेंडीची भाजी म्हणजे निष्क्रिय व्यक्ती। बरोबर आहे, अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे। भेंडीची भाजी म्हणजे निष्क्रिय व्यक्ती। इळलिंबू म्हणजे काय? आरडान मात्र गुणी व्यक्ती का? नाही। इळलिंबू म्हणजे आरडान मात्र दुर्गुणी व्यक्ती। इळलिंबू म्हणजे आरडान मात्र
दुर्गुणी व्यक्ती, तर हा चुकीचा आहे. उपटसुम म्हणजे काय? पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती. उपटसुम म्हणजे पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती. मेषपात्र म्हणजे काय असते? कर्तृत्व शून्य व्यक्ती. मेषपात्र म्हणजे कर्तृत्व शून्य व्यक्ती. क्वेश्चन नंबर 14 आहे, कावडा म्हणजे गोंडी भाषेत काय? तर कावडा म्हणजे काय असते गोंडी भाषेत? तर कावड्याला गोंडी भाषेत काकाड म्हणतात. काय म्हणतात? काकाड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. क्वेश्चन नंबर 15 आहे, चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा. तर याचा आन्सर आहे चुकीची जोडी ओळखायची आहे. तर पिंडीवरचा विंचू म्हणजे थोरांच्या आश्रयात असलेली दुष्ट व्यक्ती. पिंडीवरचा विंचू म्हणजे थोरांच्या आश्रयात असलेली दुष्ट व्यक्ती, बरोबर आहे. इथे असणार पाण्याचे पितर. पाण्याचे पितर म्हणजे अत्यंत पापी व्यक्ती होते का? नाही. तर पाण्याचे पितर म्हणजे काय असते? रोडका सडपातळ दुबळा मनुष्य. पाण्याचे पितर म्हणजे काय असते? रोडका सडपातळ दुबळा मनुष्य. पडत मूर्ख म्हणजे शिकलेली पण मूर्ख व्यक्ती, बरोबर आहे. पडत मूर्ख म्हणजे शिकलेली पण मूर्ख व्यक्ती. नरसिंह म्हणजे काय? उग्र व पराक्रमी व्यक्ती. नरसिंह म्हणजे उग्र व पराक्रमी व्यक्ती. क्वेश्चन नंबर 16 आहे, विजिगीषू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. विजिगीषू म्हणजे काय असते? विजिगीषू. तर याचा आन्सर आहे जिंकण्याची इच्छा करणारा. जिंकण्याची इच्छा करणारा म्हणजे विजिगीषू. क्वेश्चन नंबर 17 आहे, महू मेनाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. महू मेनाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. या ओळीतील महू मेनाहून याचा ध्वन्यार्थ काय आहे? महू मेनाहून याचा ध्वन्यार्थ काय आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो प्रेमळ किंवा दयाळू. महू मेनाहून याचा ध्वन्यार्थ आहे प्रेमळ किंवा दयाळू. क्वेश्चन नंबर 18 आहे, मेषपात्र म्हणजे काय? मेषपात्र म्हणजे काय? तर मेषपात्र म्हणजे बावळट माणूस. मेषपात्र म्हणजे काय? बावळट माणूस. क्वेश्चन नंबर 19 आहे, अतिशय तापट माणूस या शब्द समूहाबद्दल एक शब्द. तर याला काय येईल? 11वा रुद्र. 11वा रुद्र म्हणजे काय असते? अतिशय तापट माणूस. 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस. क्वेश्चन नंबर 20 आहे, अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. ईडलिंबू. ईडलिंबू म्हणजे काय? आर्दान मात्र निर्गुणी मनुष्य. आर्दान मात्र निर्गुणी मनुष्य म्हणजे ईडलिंबू. बघा विद्यार्थ्यांना, मराठीचे प्रश्न इथे आपले संपले आहे. आता आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP वरील काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत. बघा क्वेश्चन नंबर 21 आहे, उच्च शिक्षण क्षेत्रात कोणती नवीन कल्पना सुचवली आहे? तर याचा आन्सर आहे मल्टी डिसिप्लिनरी सिस्टीम. उच्च शिक्षण क्षेत्रात मल्टी डिसिप्लिनरी सिस्टीम ही नवीन कल्पना सुचवली आहे. क्वेश्चन नंबर 22 आहे, NEP 2020 मध्ये समावेशकतेसाठी कोणते उपाय सुचवले आहेत? तर याचा आन्सर आहे दिव्यांग आदिवासी दुर्बल घटकांसाठी योजना. NEP 2020 मध्ये समावेशकतेसाठी दिव्यांग आदिवासी दुर्बल घटकांसाठी योजना हे उपाय सुचवले आहेत. क्वेश्चन नंबर 23 आहे मित्रांनो, NEP नुसार शिक्षकांचे प्रशिक्षण कोणाद्वारे घेतले जाईल? काय म्हणत आहे प्रश्न? NEP नुसार शिक्षकांचे प्रशिक्षण कोणाद्वारे घेतले जाईल? तर याचा आन्सर आहे NPST. NPST. NEP नुसार शिक्षणाचे प्रशिक्षण NPST द्वारे घेतले जाईल. क्वेश्चन नंबर 24 आहे, कौशल्य शिक्षणाला NEP मध्ये किती महत्व आहे? तर बघा कौशल्य शिक्षणाला NEP मध्ये फारच महत्व आहे. काय आहे? फारच महत्व आहे. क्वेश्चन नंबर 25 आहे, TET मध्ये काय सुधारणा सुचवण्यात आली आहे?
तर याचा आन्सर आहे मूल्यांकनात सुधारणा व व्यावहारिक मूल्यमापन। टीईटी मध्ये मूल्यांकनात सुधारणा व व्यावहारिक मूल्यमापन यात सुधारणा सुचवण्यात आली आहे। क्वेश्चन नंबर 26 आहे, एकूण किती वर्षांनी एनईपी पुनरावलोकन होणार आहे? तर बघा याचा आन्सर आहे 5 वर्षांनी। 5 वर्षांनी एनईपी पुनरावलोकन होणार आहे। क्वेश्चन नंबर 27 आहे, 4 वर्षाच्या पदवी कोर्स मध्ये किती स्तर आहेत? तर याचा आन्सर आहे 4। 4 वर्षाच्या पदवी कोर्स मध्ये 4 स्तर आहेत। क्वेश्चन नंबर 28 आहे, मातृभाषा शिक्षणासाठी शिफारस कोणत्या इयत्तेपर्यंत आहे? तर याचा आन्सर आहे इयत्ता 5। मातृभाषा शिक्षणासाठी इयत्ता 5 पर्यंत शिफारस आहे। क्वेश्चन नंबर 29 आहे, एनईपी नुसार शालेय अभ्यासक्रमात कोणत्या गोष्टींचा समावेश होणार आहे? तर याचा आन्सर आहे कला, संगीत, योगा आणि व्यावसायिक शिक्षण। एनईपी नुसार शालेय अभ्यासक्रमात कला, संगीत, योगा, व्यावसायिक शिक्षण या गोष्टींचा समावेश होणार आहे। क्वेश्चन नंबर 30 आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांचा समग्र विकास कसा साधला जातो? तर याचा आन्सर आहे मित्रांनो शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक घटकांवर भर देऊन विद्यार्थ्यांचा समग्र विकास हा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक घटकावर भर देऊन साधला जातो। क्वेश्चन नंबर 31 आहे, एनईपी 2020 अंतर्गत निपुण भारतचा उद्देश काय आहे? तर बघा एनईपी 2020 अंतर्गत निपुण भारतचा उद्देश हा मूलभूत साक्षरता आणि अंकगणित कौशल्य विकास करणे होय। काय आहे निपुण भारतचा मुख्य उद्देश? काय आहे? मूलभूत साक्षरता आणि अंकगणित कौशल्य विकास करणे। क्वेश्चन नंबर 32 आहे, एनटीए म्हणजे काय? सांगा एनटीए म्हणजे काय? तर याचा आन्सर आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी। एनटीए म्हणजे काय आहे? नॅशनल टेस्टिंग एजन्सी। क्वेश्चन नंबर 33 आहे, ईपी अंतर्गत किती एकसंध अभ्यासक्रम असणार आहे? तर याचा आन्सर आहे शालेय स्तरावर एनसीएफ। शालेय स्तरावर एनसीएफ। क्वेश्चन नंबर 34 आहे, एनसीएफ किती प्रकारात असतो? तर याचा आन्सर आहे एनसीएफ 4 प्रकारात असतो। किती प्रकारात असतो एनसीएफ? 4 प्रकारात असतो। क्वेश्चन नंबर 35 आहे, शिक्षकांच्या निवडीची पद्धत कशी असेल? तर याचा आन्सर आहे गुणवत्ता आधारित। शिक्षकांच्या निवडीची पद्धत हे गुणवत्ता आधारित असेल। क्वेश्चन नंबर 36 आहे, ओडीएल म्हणजे काय? तर ओडीएल म्हणजे ओपन अँड डिस्टन्स लर्निंग। ओडीएल म्हणजे काय आहे? ओपन अँड डिस्टन्स लर्निंग। क्वेश्चन नंबर 37 आहे, एनईपी मध्ये शाळांना कोणता अहवाल तयार करावा लागेल? तर याचा आन्सर आहे स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड एक्रेडिटेशन फ्रेमवर्क। एनईपी मध्ये शाळांना स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड एक्रेडिटेशन फ्रेमवर्क हा अहवाल तयार करावा लागेल। क्वेश्चन नंबर 38 आहे, फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी म्हणजे एफएलएन चा उद्देश कोणत्या वयात साधायचा आहे? बघा काय म्हणते, फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी म्हणजे एफएलएन चा उद्देश कोणत्या वयात साधायचा आहे? तर याचा आन्सर आहे 3 ते 9 वर्ष। काय याचा आन्सर? 3 ते 9 वर्षात एफएलएन चा उद्देश साधायचा आहे। क्वेश्चन नंबर 39 आहे, एक भारत श्रेष्ठ भारत। काय? एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर याचा आन्सर आहे विविध राज्यांतील विद्यार्थ्यांत भाषिक सांस्कृतिक देवाणघेवाण। विविध राज्यातील विद्यार्थ्यांत भाषिक सांस्कृतिक देवाणघेवाण हा एक भारत श्रेष्ठ भारतचा उद्देश आहे। क्वेश्चन नंबर 40 आहे,
बघा विद्यार्थ्यांना, बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे नॉइज येत असणार, तर थोडं ऍडजस्ट करा. क्वेश्चन आणि आन्सरवर फोकस करा. बघा क्वेश्चन नंबर 40 आहे, व्यावसायिक शिक्षण NEP नुसार कोणत्या इयत्तेपासून सुरू होईल? तर बघा व्यावसायिक शिक्षण NEP नुसार इयत्ता 6वी पासून सुरू होईल. क्वेश्चन नंबर 41 आहे, NCFTA चे पूर्ण रूप काय आहे? तर याचे आन्सर आहे नॅशनल क्युरिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर एज्युकेशन. नॅशनल क्युरिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर एज्युकेशन हे NCFTA चे पूर्ण रूप आहे. क्वेश्चन नंबर 42 आहे, विद्यार्थ्याचे मूल्यमापन कसे होईल? तर बघा याचे आन्सर आहे शिक्षकाच्या निरीक्षणावर आधारित. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे शिक्षकाच्या निरीक्षणावर आधारित होणार. क्वेश्चन नंबर 43 आहे, शिक्षकांचे प्रोफेशनल स्टँडर्ड कोण ठरवेल? तर याचा आन्सर आहे NPST. शिक्षकांचे प्रोफेशनल स्टँडर्ड हे NPST ठरवणार आहे. क्वेश्चन नंबर 44 आहे, B.Ed कोर्स NEP नुसार किती वर्षाचा आहे? तर याचा आन्सर आहे 4 वर्षाचा. B.Ed कोर्स NEP नुसार हा 4 वर्षाचा आहे. क्वेश्चन नंबर 45 आहे, NEP 2020 मध्ये कोणत्या गोष्टींवर भर आहे? तर याचा आन्सर आहे NEP 2020 मध्ये 21व्या शतकातील कौशल्य, क्रिटिकल थिंकिंग अँड क्रिएटिव्हिटी. 21व्या शतकातील कौशल्य, क्रिटिकल थिंकिंग अँड क्रिएटिव्हिटी यावर भर आहे. क्वेश्चन नंबर 46 आहे, उच्च शिक्षणात प्रवेशासाठी एकत्रित परीक्षा कोण घेईल? तर याचा आन्सर आहे मित्रांनो NTA. उच्च शिक्षणात प्रवेशासाठी एकत्रित परीक्षा हे NTA घेणार आहे. क्वेश्चन नंबर 47 आहे, NEP मध्ये बॅगलेस डेज म्हणजे काय? तर याचा आन्सर आहे बस्तारहित दिवस, कौशल्य, कला, फील्ड विजिट यासाठी. NEP मध्ये बॅगलेस डेज म्हणजे काय आहे? बॅगलेस म्हणजे काय? बस्तारहित दिवस. कशासाठी? कौशल्य, कला, फील्ड विजिट्स यांसाठी. क्वेश्चन नंबर 48 आहे, NEP 2020 नुसार कोणती संस्था शालेय अभ्यासक्रम तयार करेल? तर बघा याचा आन्सर आहे NCERT. NCERT ही NEP 2020 नुसार शालेय अभ्यासक्रम तयार करेल. क्वेश्चन नंबर 49 आहे, NEP 2020 मध्ये शिक्षकांसाठी सतत व्यावसायिक विकासासाठी काय सुरू होणार आहे? तर याचा आन्सर आहे निष्ठा. NEP 2020 मध्ये शिक्षकांसाठी सतत व्यावसायिक विकासासाठी निष्ठा सुरू होणार आहे. क्वेश्चन नंबर 50 आहे मित्रांनो, NEP 2020 मध्ये शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक पात्रता कोणती आहे? तर बघा याचा आन्सर आहे B.Ed. NEP 2020 मध्ये शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक पात्रता ही B.Ed आहे. क्वेश्चन नंबर 51 आहे, NEP 2020 अंतर्गत कोणती नवीन परीक्षा घेतली जाणार आहे? तर याचा आन्सर आहे NTA द्वारे कॉमन एंट्रन्स टेस्ट. NEP 2020 अंतर्गत NTA द्वारे कॉमन एंट्रन्स टेस्ट ही नवीन परीक्षा घेतली जाणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 52 आहे, NEP 2020 नुसार कोणत्या वयोगटासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण आवश्यक आहे? तर बघा काय म्हणते, NEP 2020 नुसार कोणत्या वयोगटासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण आवश्यक आहे? तर याचा आन्सर आहे 3 ते 6 वर्ष वयोगटासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 53 आहे, NEP 2020 अंतर्गत कोणती संस्था उच्च शिक्षणासाठी स्थापन होणार आहे? तर याचा आन्सर आहे HEGC. NEP 2020 अंतर्गत HEGC ही संस्था उच्च शिक्षणासाठी स्थापन होणार आहे. HEGC चा फुल फॉर्म काय आहे? हायर एज्युकेशन ग्रँट्स काउन्सिल. HEGC चा फुल फॉर्म आहे हायर एज्युकेशन ग्रँट्स काउन्सिल. क्वेश्चन नंबर 54 आहे, NEP 2020 मध्ये शाळांमध्ये मूल्यांकन कशा प्रकारे होणार आहे? तर याचा आन्सर आहे समवयस्क स्वतःचे व शिक्षकांकडून.
NEP 2020 मध्ये शाळांमध्ये मूल्यांकन हे समवयस्क व स्वतःचे व शिक्षकांकडून होणार आहे। क्वेश्चन नंबर 55 आहे, NEP 2020 नुसार शिक्षणाचे मुख्य माध्यम कोणते असावे असे सांगितले आहे? तर याचा आन्सर आहे मातृभाषा प्रादेशिक भाषा। NEP 2020 नुसार शिक्षणाचे मुख्य माध्यम हे मातृभाषा आणि प्रादेशिक भाषा असावे असे सांगितले आहे। क्वेश्चन नंबर 56 आहे मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कोणती शैक्षणिक रचना प्रस्तावित आहे? तर याचा आन्सर आहे 5-3-3-4 5-3-3-4। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये 5-3-3-4 ही शैक्षणिक रचना प्रस्तावित आहे। क्वेश्चन नंबर 57 आहे मित्रांनो, नवीन शैक्षणिक धोरण कधी जाहीर झाले? तर याचा आन्सर आहे 2020 मध्ये। नवीन शैक्षणिक धोरण हे 2020 मध्ये जाहीर झाले। बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मी असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहणार। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या, तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।